बोला. थांबा थांबा थांबा. हां, एक मिनट. हां, सांगा काय प्रॉब्लेम आहे आपल्याला या MIDC मुळे? मी समाधान सावंत, हं, खडकी या गावाचा रहिवासी आहे. हं, माझं शेत भारत वायरोप कंपनीला लागून आहे. हं, म्हणजे माझ्या शेजारी कंपनी भारत वायरोप ही कंपनी आहे. हं, त्यांच्या भारत वायरोप कंपनीचा इतका त्रास आहे की 9 ते 10 वर्षापासून आम्हाला इतका त्रास आहे की तिथं 6,000 TDS आता नवीन पाणी तपासणी झाली. तसं 27चे TDS पाणी आलंय. हं. पिण्यायोग्य 10 वर्षापासून आम्ही पाणी प्यायला पाणी बाहेरून आणतोय. आणि आता त्यांचं ऑक्टोबर महिन्यामध्ये आमच्या विहिरीला पूर्ण आहे तिथं इथं अशी टँक आहे तिथं पूर्ण लाल पाणी आलं तेव्हा पूर्ण विहीर आजूबाजूला लाल होऊन गेली आमची डायरेक्ट. या लाल पाण्यामुळे आम्हाला ठिबक आमचं आहे ना ठिबक जाम होऊन जातं. आम्हाला अशी टाकून बी आम्ही धुतल्या परत आणखी आणि ठिबक जाममुळे इतका प्रॉब्लेम येतोय की मक्का काही ठिकाणी मक्याला पाणी पोहोचत नाही. कुठं मक्का लहान मोठी छोटी मोठी होतीये. पावडर मारण्यासाठी आम्हाला डोक्यावरून पाणी बाहेरून पाणी आणणं पडतं. पहिले आम्ही विहिरीचं पाणी काढून पावडर मारत होतो. ती एक समस्या मोठी आहे. आम्हाला रोजदार लावणं पडतो तेव्हा आम्हाला एकदम माणूस पाणी काढण्यासाठी ठेवणं पडतो आणि पावडर मारणार तेव्हा आम्हाला पावडर मारणं पडते आम्हाला. म्हणजे तो पण एक त्रास आहे आम्हाला. रोजंदारी लावणं पडतं आम्हाला. असं का? आता आपला ते बरं, तुम्ही आता तुमचं जे नुकसान झालेलं आहे मेथीचा लक्षांचा काय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण नुकसानचं आम्ही अर्ज दिला होता कंपनीला. पण कंपनी अशी म्हणते की तुमच्याने जे होईल ते तुम्ही करा बुवा. कंपनी अशी म्हणते डायरेक्ट. कंपनीचं म्हणजे कंपनीचं इतकं बेकार काम आहे त्या कंपनीचं. आमच्या संभाषण करत नाही आम्हाला. काय तुमची काय समस्या आहे बुवा हे काही करत नाही ते. बरं, तुम्ही त्यांच्या नावाची कंप्लेंट वगैरे पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती. पोलीस स्टेशनवाले म्हणता आमच्याकडे डिपार्टमेंट नाही असं म्हणता. प्रांत अधिकाऱ्यांकडे दिली, तहसीलदारकडे अर्ज दिलाय, आमदार साहेबांकडे दिलाय. आमदार साहेबांचे म्हणता की जास्ती लोकांचा समूह पाहिजे बुवा. आता जास्ती लोक कुठून आणणार आहे? नुकसान माझं होतं हे तर मी लोकांना गोळा करून कुठून आणणार आहे? बरोबर आहे का नाही? तर मग त्यांनी काय सांगितलं का याचा उपाय काय असा? म्हणजे तुमचं नुकसान होतं मग त्याचा उपाय काय ते सांगत होते तुम्ही त्याच्यामध्ये पावडर टाका म्हणे. DCL पावडर कोणती पावडर ती पावडर टाका म्हणे. त्याच्यानं त्याला एकच पर्याय म्हणे तर मग जास्ती लोक आणा म्हणे असं सांगत होते. असं बरं, तुमच्या विहिरीला त्रास होते, तुमच्या आजूबाजूला पण शेत आहे, त्यांना काय असा त्रास वगैरे? त्यांचा बी त्रास आहे ना. भरपूर लोकांना त्रास आहे इथं. पण लोक एकत्रित येत नाही ना. लोकांचं तर मेन आहे. लोक एकत्रित येत नाही आमच्या घरचे. इथं पाणी भरपूर लोकांचं खराब झालंय. इकडे अंबुजामुळे या अंबुजा कंपनीमुळे इकडे भरपूर लोकांचे डायरेक्ट पिवळं पाणी दिसतं त्यांचं जास्ती. हे तरी पाणी आमचं थोडं दिसतं पण ते पाणी असं पिवळं वाटतं डायरेक्ट आणखी. बरं, हे कंपनीचं नाव काय? या कंपनी भारत वायरोप कंपनी ही. भारत वायरोप. हा, त्यांचे काय अधिकारी? सांगतो तुम्ही आम्हाला एक नळ काढून द्यावं पाणी पावडर साठी आम्हाला. तर नळ सुद्धा काढून देत नाही आम्हाला पिण्याचं पाणी आणायला. इथं अंबुजा कंपनी एक नळ काढून दिलाय पाणी पिण्यासाठी. बरं, त्यांच्या अधिकाऱ्यांची त्यांच्याशी काय तुमची चर्चा झाली काय? त्यांचं नाव वगैरे काय? काहीच म्हणत नाही ते. कंपनी म्हणजे आम्हाला गेट उभं करून आम्हाला मध्ये सुद्धा घेत नाही ते आम्हाला. काय त्यांचं नाव वगैरे काय आहे का माहिती तुम्हाला? त्यांचं नाव नाही माहिती मला. तिथे एक मनोहर पाटील म्हणून साहेब आहे तिथं. मनोहर पाटील म्हणून. मनोहर पाटील. ते म्हणतात की मग आता माझ्याने काहीच होत नाही बुवा. ते तुम्ही कंपनी संग बोलून घ्या म्हणे असं सांगता ते. फक्त बस तेवढंच सांगता. आम्हाला गेटवर बोलवतं. मी गेटवर भरपूर वेळेस गेलो पण ते काही बोलतच नाही. ते मग तुमच्याने जे होईल ते करा सांगते डायरेक्ट कंपनीवाले. बरं का? असं प्रदूषणला बी अर्ज दिला. प्रदूषणवाल्याने त्यांना कंप्लेंट दिली होती. तर त्यांना त्यांच्यावर आता नुकसान भरपाई ते म्हणतात तुमची नुकसान भरपाई आम्ही देतो म्हणे. पंचनामा करा. कृषी अधिकारी साहेब पण आले होते पंचनामा करायला पण ते अजून पंचनामा होत नाही. बरं, आता तुमचा पुढचा कदम काय? आता हे नाही तुम्हाला? आता माझं असं आहे मला ना NGT मध्ये केस टाकायची नाही तर मग हायकोर्टात औरंगाबादला हायकोर्टात केस टाकायची आहे. माझे रिपोर्ट आले पूर्ण पंचनामाचे रिपोर्ट. आता मी 4 दिवसापूर्वी गेलो होतो रिपोर्ट घेण्यासाठी. तर ते म्हणताय की रिपोर्ट पंचनामा करून तहसील आहे का जिल्हा अधिकाऱ्याला पाठवणार आहे आणि प्रदूषण नियंत्रणाला तिथं पाठवणार आहे. ते पंचनामा त्यांना काय दिलाय नमुना त्यांना लेटर पाठवणार आहे. मग ते आपल्याला पाठवणार आहे असं सांगत होते ते. तो कागद घेतला की मला केस टाकायची NGT मध्ये आणि तर मग औरंगाबाद हायकोर्टात केस टाकायची. अच्छा. आता त्याशिवाय काही पर्याय झाला नाही आता. बरं, काय नाव आपला? माझं समाधान उत्तम सावंत. अच्छा, MIDC काय पत्ता काय वगैरे काय तुम्हाला? MIDC खडकी बुद्रुक MIDC तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव. ओके, धन्यवाद.